नाशिकमध्ये भाजपने स्वबळावरती खतं महापालिकेसाठी नारा हा दिलेला आहे. 122 जागांसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये युती होणार की नाही याकडे लक्ष लागलेलं आहे. माझ्यासोबत आता शिवसेनेचे उपनेते आहेत अजय बोरसे. दादा, भाजपने तर ही तयारी केली आहे. आपली काय आता तयारी आहेत? आपण एकीकडे युतीची संपूर्ण भाषा करतोय, बैठकांचं देखील आयोजन होतंय, मात्र भाजपची ही तयारी. खरं तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली हिंदुत्वाची युती आहे. ही नैसर्गिक युती आहे आणि युती झाली पाहिजे असं माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांची इच्छा आहे. त्यांनी ती व्यक्त केली आहे आणि तसे आदेशसुद्धा खाली सर्व स्तरावर दिलेले आहे. मला असं वाटतं जर आपले सर्व असलेले नेते जर ह्या युती करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण या संदर्भात असल्या पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे किती उचित आहे. मला वाटतं यांच्यापेक्षा तर आपण काही मोठे नाही. राहिला विषय 122 जागांचा, तर मलाही त्यांना सांगायचं की 122 जागांसाठी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यांच्या 3 दिवसापासून मुलाखती चालू आहेत. विषय तो नाही आहे. प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार आहे आणि जेव्हा शिवसेनेला सपोज शिवसेनेमध्ये आदेश चालतो, माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितलं की युती करायची तर युती करावी लागेल. माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितलं की स्वबळावर लढा, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो शिवसेनेचा भगवा या नाशिक महापालिकेवर अत्यंत डौलानं फडकताना दिसेल. बरं. पण जर युती तुटली तर मग याला जबाबदार भाजप म्हणायचं का? मला असं वाटतं की प्रत्येक पक्षानं जबाबदारीनं बोललं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की ज्यांना लोकसभेला आपली युती होती, विधानसभेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असं आपल्याला यश मिळालं आणि असं असताना ह्या युतीबद्दल अशा वल्गना करणं हे योग्य होणार नाही. ठीक आहे ना, जागांच्या वाटपात काय होईल काय नाही ते ठरवू, नेते निर्णय घेतील. परंतु आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांना मला वाटतं याची जबाबदारीनं कुठलंही स्टेटमेंट केलं पाहिजे. पण जर आपण बघितलं तर म्हणजे ते म्हणतात की कार्यकर्त्यांची ही भावना आहेत आणि ती आम्ही वर पोचलोय असं ते म्हणतायत. यासोबतच जागा वाटप झालं तर मोठा भाऊ देखील भाजप राहील असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. तर मला असं वाटतं कार्यकर्त्यांची भावना सर्वर तर हीच आहे, कारण ही लढाई कार्यकर्त्यांची आहे. पण ही अशी प्रकट नसते करायची, ही अशी जाहीर प्रकट नसते करायची. यासाठी एकत्र बसलं पाहिजे, आपल्या नेत्यांकडे बोललं पाहिजे. मला वाटतं जेव्हा उच्च पदस्थ नेते काहीतरी स्टेटमेंट करताय, मग तुम्ही त्यांचा अपमान करता आहात का? का त्यांच्यापेक्षा आपण मोठे झालो आहोत? मला अत्यंत स्पष्टपणे सांगायचं आहे, आपण प्रत्येकानं मर्यादेत बोललं पाहिजे. कारण शेवटी असं आहे, एकदा कार्यकर्त्यांची मनं कलुषित झाली, त्यांच्यात कटुता आली, तर मग ह्या युतीचं पुढे काय होणार? त्यामुळे मला माझ्या मित्रपक्षाला आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपल्या ज्या काय भावना आहेत त्या आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे कळवा. आमच्याकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. 122 जागांसाठी 750 फॉर्म आलेले आहेत. त्यांच्यासाठी मुलाखती चालू आहे 2 दिवसापासून. हे काय सर्वत्र तेच आहे, हे काय वेगळं असं काय नाही. आणि आता तर एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा आहे. उद्या नगरपालिकांचे निकाल आहे, बघा तुम्ही काय होतं. त्यामुळे मला असं वाटतं सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना जबाबदारीनं बोललं पाहिजे. आज युती असेल, स्वबळावर लढायचं असेल तर तसंही मैत्रीपूर्ण लढू. तशी पूर्ण तयारी आहे जागा शिवसेनेची. वाटपला आपल्याला किती जागा पाहिजेत अशी आपली मागणी? मला असं वाटतं याबाबतचा निर्णय आमचे माननीय मंत्री भुसेसाहेब घेतील. काल माननीय भुसेसाहेब आणि माननीय गिरीश भाऊ यांच्यात चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यावर सकारात्मक तोडगा निघेल. आणि तसं असं वाटलं की काही ठिकाणी जास्त रस्सीखेच आहे, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. एवढं काय त्यात? मग आपल्या दोघांचीच भेट अजित पवारांचं काय तेही आपल्या माहितीतच आहे. त्या संदर्भात मला जास्त सांगता येणार नाही. एकंदरीतच आपण बघत आहोत की याबाबत खरं तर संपूर्ण जो निर्णय आहे युती करायची की नाही, जागा वाटपाचा काय, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल असं शिवसेनेकडून स्पष्ट केलं जातं आहे. त्यासोबतच भाजपने कोणतेही वाद होईल असं देखील वक्तव्य करू नयेत असं देखील ते बोलून दाखवत आहेत. कॅमेरा विकी पार्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.